आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणाची उद्या सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर होणार सुनावणी। नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या होत्या सूचना। मंत्री छगन भुजबळांना पासपोर्ट रिन्युअलची आता विशेष न्यायालयाची परवानगी आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांच्या पासपोर्ट रिन्युअलवर ईडीनं घेतली होती बंदी। धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टीवासियांचा पुनर्विकास होणार। पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरं मिळण्याची शक्यता आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं सावरकरांबाबत वादग्रस्त विधान। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। नितेश राणे महाराष्ट्र पोलिसांना खेळणं समजू नका, हेच पोलीस घरात घुसल्यावर तुम्ही घाबरले होते। सत्तेचा माज आणि मस्ती बरी नाही, सत्ता गेल्यावर आम्ही तुमचा माज उतरवू। ठाकरेगडाच्या शरद कोळींचा नितेश राणेंना इशारा। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मारण्याची आमदार संजय रायमुलकरांची धमकी। रविकांत तुपकरांना सभेत घुसून कानशिलात लगावू, रायमुलकर यांची ही धमकी। खासदार प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। त्यांना धमकी देण्याची सवय, पण बोलताना तोल सांभाळावा, आम्ही घाबरत नाही। रविकांत तुपकरांचं संजय रायमुलकर यांना उत्तर। भाजपकडून निवडणूक प्रभारींची नियुक्ती। विनोद तावडेंकडे बिहार तर प्रकाश जावडेकरांकडे केरळची जबाबदारी। राष्ट्रवादीची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। संसदेच्या अधिवेशनानंतर पवार लोकसभा मतदार संघनिहाय सभा घेणार आहेत। शरद पवार 48 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत।